नमस्कार मंडळी, हे आहोत आम्ही आणि ह्या आहेत आमच्या बॅग्स. बॅग पॅक करून आम्ही निघालो आहोत खोपोलीला. वाटेमध्ये जाताना विठ्ठलाची ही भली मोठी मूर्ती दिसल्याने खूप भारी वाटलं. फायनली आम्ही आमच्या डेस्टिनेशनला पोचलो आहोत. भलं मोठं ओपन स्पेस, त्याच्या बाजूला रूम्स होत्या, त्याच्या बाजूला स्विमिंग पूल आणि त्याच्या बाजूला इथे फुटबॉल, क्रिकेट, टेनिस खेळण्यासाठी मोठा असा स्पेस होता. काय भारी वाटत होतं ना. तिथे पोचल्यानंतर सर्वात आधी आम्हाला चहा आणि कॉफी दिली आणि मस्त थंडगार वातावरणामध्ये कॉफी पिण्याचा आस्वादच वेगळा होता. आणि हे भाऊ बहीण बघा बऱ्याच दिवसांनी भेटले, त्यामुळे मस्त मजा मस्ती करत होते. त्यानंतर आम्ही सगळ्या जावा एक एक करून स्विमिंग पूलच्या इथे जाऊन कॉफीचा चहाचा आस्वाद घेतला, रील्स बनवले, गाणी गायले. सगळ्याजणी कोणीच असं पाण्यामध्ये उतरायला तयार नव्हता. मग काय, मीच एक एक करून सगळ्यांना पाण्यामध्ये डुबकवलं. आणि पाण्यामध्ये गेल्यानंतर मात्र सगळ्यांनी खूप छान एन्जॉय केलं. आम्ही वेगवेगळे गेम खेळलो, त्यानंतर वेगवेगळी गाणी गायलो, रील्स बनवलो, नाचलो आणि धमाल केले. सगळ्या जावांनी एकत्र येऊन खूप छान मजा केली. हे असे क्षण तर पाहिजेच ना. त्यानंतर पाण्यामध्ये खेळलो आणि खूप भूक लागली, मग जेवणाचा आस्वाद घेतला. रात्रीसुद्धा सगळ्याजणी छान गप्पा गोष्टी करता करता हौजीचा आनंद घेतला. हौजी गेम खूप छान आहे, आम्ही नेहमीच खेळतो. आणि हौजी खेळत असताना आम्ही चिकन लॉलीपॉप, चिकन चिली आणि बऱ्याच असा स्टार्टरचा आस्वाद घेतला. शेवट मात्र गोड झालाच पाहिजे ना, मग मस्त आईस्क्रीम खाल्लं. त्यानंतर कळलं की चंदू वहिनीचा बड्डे होता. दादाने धावत येऊन तिला मस्त असं विश केलं आणि मग मात्र आम्ही सगळेजण निवांत झोपलो. दुसऱ्या दिवशी सकाळी बघा काय छान वातावरण वाटत होतं ना. गाई गुरे चरत होते आणि आजूबाजूला वातावरणही खूप छान वाटत होतं. हळूहळू करून सगळेजण एक एक करून उठले आणि पुन्हा एकदा बागडायला लागले. आणि बघा काय भारी वाटत होतं ना. सगळेजण खूप छान टाईम स्पेंड करत होते. त्यानंतर आम्ही ब्रेकफास्ट केला. ब्रेकफास्टमध्ये होतं भुर्जी पाव आणि पोहे. गरमागरम ब्रेकफास्टचा आस्वाद घेतला आणि मग योक्षित चालला स्विमिंग पूलमध्ये. झाला आहे स्विमिंग पूलमध्ये जाण्यासाठी. चला स्विमिंग पूलमध्ये जाऊया. योक्षितचं मन काही भरत नाही. पुन्हा एकदा कपडे घालून स्विमिंग पूलमध्ये बागडायला गेला. त्यानंतर आम्ही पुन्हा एकदा जेवणाचा आस्वाद घेतला. जेवणाची क्वालिटी इथे खूप छान होती. मस्त वेगवेगळे मेनू होते. त्यानंतर पुन्हा एकदा आम्ही सगळ्यांनी रील्स केले, त्यानंतर फोटो काढले. एकंदरीत खूप भारी वाटलं. मग मात्र चंदू वहिनीचा निघताना बड्डे सेलिब्रेट केला आणि हे क्षण कायमचे लक्षात राहील. अशी छान अशी पिकनिक झाली. एन्जॉय.